सर्वांना नमस्कार. अहिल्याबाई होळकर भाग 2. सावधपण सर्वविषयी. होळकरशाहीचा सारा कारभार तुकोजीच्या नावाने चालला होता, पण अहिल्याबाईचे 2 डोळे सगळीकडे लक्ष ठेवून होते. तुकोजी सैन्य घेऊन मोहिमांवर जात असे. राज्याची बाकी सारी व्यवस्था अहिल्याबाई पाहत असे. मल्हारराव जिवंत असताना ती त्यांच्याबरोबर युद्ध मोहिमेवर जात असे, पण त्यांच्या मृत्यूनंतर ती कधीच कुठल्या मोहिमेवर गेली नाही. मात्र मराठी राज्यात ज्या ज्या लष्करी मोहिमा चालत त्यावर तिचे बारीक लक्ष असे. गंगोबा तात्यांनी निर्माण केलेले संकट दूर होऊन तुकोजी सुभेदारीवर बसला. त्यावेळी अहिल्याबाई सुमारे 40-42 वर्षांची, मनबुद्धीने परिपक्व अशी झालेली होती. पुढे तिने जवळजवळ 28 वर्षे राज्यकारभार केला. या काळात 1-2 अपवाद सोडले तर तिच्या राज्यात शांतता व त्यामुळे न्याय व सुबत्ता नांदत होती. सूड काढू वृत्ती तिच्या स्वभावात नव्हती. म्हणून गंगोबा तात्या निघून गेल्यावर त्यांच्या मुलांना, त्यांच्या कुटुंबियांना तिने जराही त्रास दिला नाही. उलट गंगोबा तात्यांचा मुलगा यशवंत गंगाधर याला तिने पुण्याला पेशव्यांच्या दरबारी आपल्यातर्फे वकील म्हणून ठेवले होते. तिच्या मनाच्या थोरवीचे हे फार मोठे उदाहरण म्हणता येईल. तुकोजी सतत 12 वर्षे दक्षिण भारतात मोहिमांमध्ये गुंतलेला होता. त्या काळात त्याचे म्हैसूरच्या टिपू सुलतानाशी युद्ध झाले. त्यावेळी अहिल्याबाईने मुद्दाम पत्र लिहून टिपूच्या फंदफितुरीस बळी पडू नकोस म्हणून सावधगिरीचा इशारा त्याला दिला होता. तसा तुकोजी होळकर अहिल्याबाईंशी नमूनच वागे, पण त्याचा दिवाण नारो गणेश याच्यामुळे तुकोजी आणि अहिल्याबाई यांच्यात 1780-81 सालात फारच तणाव निर्माण झाला. तुकोजीच्या बेहिशोबीपणामुळे त्याला सारखी पैशाची गरज लागे आणि दरवेळी अहिल्याबाई ती कर्जरूपाने पुरवीत असे. पण राज्याच्या दृष्टीने हे काही बरे लक्षण नव्हते. त्यामुळे तणाव वाढला. तो कमी व्हावा म्हणून तुकोजीने महादजी शिंद्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. तेव्हा अहिल्याबाईने स्पष्ट शब्दात सांगितले, माझ्याजवळ पैसा नाही. तुकोजीच्या स्थितीला तोच जबाबदार आहे. माझ्या दौलतीपैकी 1 कवडीच्या 5 कवड्या देईन. माझा उदरनिर्वाह मी माझ्या पैशांवर करते. असे असता तुकोजीने जर माझ्याशी तंटा आरंभला असेल तर दारुगोळा माझ्याही जवळ आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. पुढे उथळ विचाराच्या तुकोजीने पश्चाताप पाहून ज्याच्यामुळे हा तंटा उभा राहिला त्या नारो गणेशाला अमानुषपणे छळले, पण गुन्हा तेवढीच शिक्षा. एरवी माणुसकी जपणाऱ्या अहिल्याबाईला हे पसंत पडले नाही. तिने नारो गणेशाच्या मुलाला व सुनेला फार ममतेने वागविले. अहिल्याबाईच्या मुलखातील भिल्ल, गोंड वगैरे वनवासी लोकांना गोडी गुलाबीने तिने वश केले व त्यांची डाकूगिरी कमी करण्याचा तिने प्रयत्न केला. पण मनरूपसिंग नावाच्या दरोडेखोराला देहांताची शिक्षा तिने फरमावली. अहिल्याबाईंची स्वतःची राखीव फौज होतीच. तिच्याच जीवावर तिने रामपुऱ्याच्या बंड मोडले. मेवाड भागातील चंद्रावंताचे बंडही साफ मोडून काढले. ही बातमी पुण्याला कळली तेव्हा नाना फडणीस म्हणाले, आज पावे तो बाईंची धर्मकृत्येच आम्ही ऐकत होतो, पण आज पराक्रमाची गोष्ट ही मोठीच केली. बायकांमध्ये शापादपी शरादपी अशी हीच एक बाई आहे. अहिल्याबाई स्वतः माणसे पारखून घेई अशी उत्तम माणसे निवडून तिने हैदराबाद, श्रीरंगपट्टण, नागपूर, लखनौ, कलकत्ता, ग्वाल्हेर, उदयपूर, जयपूर वगैरे दरबारी त्यांची वकील म्हणून नेमणूक करून ह्या सर्व राज्यांशी तिने सलोख्याचे संबंध जोडलेले होते. म्हणून अहिल्याबाईला सहस्त्राक्षी असा शब्द वापरता येईल. मुक्ताबाई सती गेली. मुक्ताबाई ही अहिल्याबाईची मुलगी. इसवी सन 1748 साली तिचा जन्म झाला. यशवंतराव फणसे यांच्याशी मुक्ताबाईचे लग्न झाले होते. मुलगी आणि जावई दोघांनाही अहिल्याबाईने आपल्याजवळच ठेवून घेतले होते. 1768 मध्ये मुक्ताबाई प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्याचे नाव धोंडीबा उर्फ नाथ्याबा ठेवण्यात आले होते. नाथ्याबा अहिल्याबाईंचा फार लाडका होता. त्या काळी मुलामुलींची लग्ने अगदी बालवयात असतानाच होत असत. त्या प्रथेला अनुसरून 1780 साली म्हणजे नाथ्याबा जेमतेम 12 वर्षाचा असताना अहिल्याबाईने त्याचे लग्न लावून दिले. नाथसून कोण तर अहिल्याबाईच्या भावाच्या मुलाची मुलगी. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हे लग्न झाले. पण हा लग्न सोहळ्याचा आनंद फार काळ टिकला नाही, कारण ह्या नातवाला क्षयाची बाधा झाली. त्याच्या जीवाला आराम पडावा म्हणून त्यावेळेच्या समजुतींनी अनुसरून अहिल्याबाईने शक्य ते सगळे धार्मिक विधी केले. मुक्तहस्ताने दानधर्म केला. त्यात एका हत्तीचेही दान तिने दिले. ब्राह्मण भोजन घालून 10,000 रुपये दक्षिणा दिली. पण ह्या कशानेही देवाला दयेचा पाझर फुटला नाही. अखेरीस 15 नोव्हेंबर 1790 रोजी नातू मरण पावला. 65 वर्षांच्या वृद्ध अहिल्याबाईवर आणखी एक आघात झाला. ह्या नातवाला 2 बायका होत्या. एक 18 वर्षांची आणि एक 10 वर्षांची.
त्या सती जायला निघाल्या. अहिल्याबाईने त्यांना स्वतःचे सौभाग्य अलंकार घातले, त्यांना अंबारीत बसविले. अहिल्याबाई स्वतः पायी चालत त्या अंत्ययात्रेबरोबर स्मशानात गेली. सगळे धार्मिक विधी आटोपून तिला घरी परत यायला मध्यरात्र उलटून गेली. तोच काशीराव होळकर नावाच्या एका नातेवाईकाची पत्नी आनंदीबाई मरण पावल्याची बातमी अहिल्याबाईला कळली. काय बरे तिच्या मनाची अवस्था झाली असेल. अहिल्याबाईचे दैव मोठे विचित्र होते. जिव्हाळ्याच्या लोकांचे मृत्यू पाहण्याचे लेख त्यात लिहिलेले होते. एकाच्या दुःखातून बाहेर येत नाही, तोच दुसऱ्याच्या मृत्यूचे दुःख तिला वेढून टाकीत असे. यावेळीही तसेच झाले. तिचा जावई यशवंतराव फणसे रोगाने आजारी पडला आणि 3 डिसेंबर 1791 रोजी मृत्यूने त्याला ओढून नेले. छोटा सरंजामदार असलेला, अडीअडचणीला उपयोगी पडणारा आणि मुला इतकाच लाडका असलेला हा जावई असा अकाली मरण पावलेला पाहून अहिल्याबाईला अश्रू आवरण्यात. पण एवढ्याने काय झाले, जरा वेळाने तिची मुलगी प्रत्यक्ष मुक्ताबाईच आईकडे सती जाण्याची परवानगी मागायला आली. मग मात्र अहिल्याबाईंवर दुःखाचा व्याकुळ होऊन ती म्हणाली, मुक्ते, तुझी देवावर खरी भक्ती असेल तर मला म्हातारीला या जगात आता एकटी सोडून जाऊ नकोस ग. पण मुक्ताबाई झाली तरी ती दृढनिश्चयी, करारी अहिल्याबाईंचीच मुलगी होती. पतीच्या मरणाने ती कोलमडून पडली होती. तिचा सती जाण्याचा निर्णय पक्का होता. ती रडत रडत आईला म्हणाली, आई ग, आता माझ्या आयुष्यात काय उरले आहे. माझा मुलगा माझ्या डोळ्यांदेखत गेला. माझ्या कोवळ्या सुनांनी त्याच्या चितेवर जिवंत जाळून घेतले. त्या लहान पोरींनी आयुष्याचा लोभ धरला नाही आणि मी त्याचा लोभ धरू, मागं जगू. अहिल्याबाई तिला म्हणाली, बाळ, ह्या म्हातारपणी मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार राहिला नाही. तेवढा देण्यासाठी तरी तू राहा. पण स्वतःच्या निर्णयावर ठाम असलेल्या मुक्ताबाईने म्हटले, आई, तू काय आज आहेस, उद्या नाहीस. तुझ्यापुढं मी तर अगदीच दुबळी आहे. तू आजपर्यंत जशी बांधून उभी राहिलीस तसे मला जमणार नाही. या पृथ्वीवरलं माझं हक्काचं स्थान आता संपलं आहे. ते आता वर आहे. माझ्या पतीसमवेत स्वर्गातल्या माझ्या त्या घराकडं मला सुखानं जाऊ देणे हे आई म्हणून तुझं कर्तव्यच आहे. मुलीच्या या कठोर निग्रहापुढे अहिल्याबाईच्या विनवणीचा काही उपयोग झाला नाही. तिने अखेरीस मुलीला सती जाण्यास परवानगी दिली. अहिल्याबाई तिथे गेली होती. तिला 2 माणसांनी कसेबसे सावरून धरले होते. त्यांचा आधार घेत थरथरत्या पायांनी ती चालत होती. आणि मग जेव्हा मुक्ताबाईसह चिता धडधडलेली तिने पाहिली, तेव्हा मात्र दुःखाच्या भाराने ती बेशुद्धच झाली. दुःखाचा भार हलका झाल्यावर अहिल्याबाईने मुक्ताबाईच्या स्मरणार्थ एक सुंदर देऊळ बांधले. श्रीमंती, धनाची आणि मनाची. आपल्या अनेक नातलगांचे मृत्यू आणि त्यांच्या कोवळ्या स्त्रियांचे जिवंत जळणे पाहून अहिल्याबाई खूपच उदास झाली होती. साहजिकच होते ते. त्यामुळे यापुढे दौलतीचा सारा कारभार तुकोजीवर सोपवावा आणि आपण महायात्रेला जावे असा विचार तिच्या मनात घोळू लागला. पण लवकरच अशा विचारांना तिने विवेक करून अडविले आणि पुन्हा ती व्यवहार पाहू लागली. प्रजेचे सुख हेच आपले सुख असे ती मानत असल्याने तिने प्रजेच्या सुखाकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. अहिल्याबाईचा राज्यकारभार अत्यंत आखीव होता. तिच्या राज्यकारभाराचे 2 भाग होते, एक सरकारी व लष्करी आणि दुसरा खाजगी. त्यापैकी पहिला भाग तिने तुकोजीवर सोपविलेला होता. त्याने मोहिमा कराव्यात, पैसा वसूल करावा, त्यातील रुपयातील 4 आणे स्त्रीधन म्हणून बाजूला ठेवले जात. ही पद्धत अगदी मल्हारराव होळकरांपासून चालत आलेली होती. त्याबद्दल 1733 साली खुद्द थोरले बाजीराव पेशवे यांनीच मल्हाररावांना सनद लिहून दिली होती की होळकरांच्या जहागिरीपैकी काही प्रांत त्यांच्याकडे पत्नीकडे असावेत. ही व्यवस्था यावतचंद्र दिवाकरो चालावी. या सनदेनुसार मल्हारराव असतानाच गौतमाबाईकडे दरवर्षी 2,91,010 रुपये स्त्रीधन म्हणून जमा होत होते. गौतमाबाईने त्यातील फारच थोडे खर्च केले होते. मल्हाररावांची जहागीर जसजशी वाढत होती तसे तसे हे स्त्रीधनही वाढत होते. त्या सर्वांच्या मृत्यूनंतर ते अहिल्याबाईकडे आले. अहिल्याबाईचा पती वारल्यावर तिच्या सवती सती गेल्या. त्यांच्या धनाचा ताबा अहिल्याबाईकडेच आला. शिवाय दरवर्षी संक्रांत, दसरा, दिवाळी, मंगलकार्य ह्या निमित्ताने स्त्रियांसाठी चोळी बांगडीसाठी आहेर येत असे. अहिल्याबाईला अशा रीतीने दरवर्षी चोळी बांगडी म्हणून 1,13,800 रुपये मिळत होते. तसेच प्रजेवर काही कर बसविलेले असत. अहिल्याबाई हे कर नियमाप्रमाणे कोणतीही जुलूम जबरदस्ती न करता प्रसंगी त्यात सूट देऊन वसूल करीत असे. त्यामुळे लोकही नियमितपणे खुशीने कर देत. त्या वसुलीपैकी बहुतेक पैसा सरकारी तिजोरीत जमा होई व थोडा पैसा खाजगीकडे जमा होई. अहिल्याबाई या सर्व पैशांचा पै खर्च ठेवीत असे.
उधळमाधळ अजिबात करत नसे. त्यामुळे तिच्या खाजगी खजिन्यात आश्चर्य वाटण्याजोगी 16 कोटी रुपयांची संपत्ती जमा झाली होती. दरवर्षी पुण्याला पेशवे दरबारात पाठवायचा पैसा तिच्या इतका नियमितपणे आणि नेमका बाकीचे सरदार पाठवत नसत. त्यामुळे हिशोबाला कर्दनकाळासारखे वाटणारे पेशव्यांचे मुख्य कारभारी नाना फडणवीससुद्धा अहिल्याबाईंबद्दल चकार शब्दसुद्धा बोलणे सोडाच, पण पूज्यबुद्धी बाळगून असत. आपल्या खाजगी पैशातून अहिल्याबाईंनी तुकोजीला अनेक वेळा मदत केली. महापराक्रमी महादजी शिंदे, दिल्लीतील शाह आलम बादशहाकडील अत्यंत अवघड काम करीत असतानाही पुणे दरबारातून त्यांना वेळेवर आणि पुरे पैशाची मदत होत नव्हती. अशा वेळी महादजी शिंद्यांना अहिल्याबाईंनी एकरकमी 20 लाख रुपये आणि थोडे सैन्यही पुरविले. अहिल्याबाईंजवळ हे जे स्त्रीधन जमा झालेले होते ते कसे खर्च करावे हा पूर्ण अधिकार अहिल्याबाईंनाच होता. तिने तो दानधर्मात, देवळांचे जीर्णोद्धार करण्यात, नवीन देऊळ, धर्मशाळा, नद्यांना घाट बांधण्यात, अन्नछत्रे चालविण्यात, विहिरी तलाव खणण्यात, रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात म्हणजे लोकोपयोगी कामे करण्यातच खर्च केला. पैशांच्या बाबतीत अहिल्याबाई अत्यंत काटकसरी होती, पण तिला धनलोभ नव्हता. असता तर तसे प्रसंग आले असतानाही तिने ते टाकले. खरगोन गावातील तापीदास आणि बनारसीदास हे 2 सावकार बंधू अचानकपणे एकामागोमाग एक वारले. ते दोघेही निपुत्रिक होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची 2 लाख रुपयांची संपत्ती अहिल्याबाईंना राज्यरक्षणासाठी द्यावी असे तापीदासच्या बायकोला वाटले. तसे तिने अहिल्याबाईला कळविले. पण अहिल्याबाईंनी ती संपत्ती न स्वीकारता तिला दानधर्मात खर्च करण्यास सांगितले. तिनेही खरगोणला नदीला गाठ बांधून गणपतीचे देऊळ बांधले. असाच सिरोज येथील एक सावकार निपुत्रिक मरण पावला. त्याच्या पत्नीने दत्तक घेण्याचे ठरविले, पण तेथील कमाविजदाराने तिच्याकडे 3 लाख रुपये मागविले. ते न दिल्यास सर्व संपत्ती सरकार जमा करण्याची धमकी दिली. सावकाराच्या पत्नीने महेश्वरला येऊन सारी हकीकत अहिल्याबाईला सांगताच अहिल्याबाईने दत्तक मंजूर केला. कमाविजदाराला कामावरून दूर केले. अशी होती निस्वार्थी अहिल्याबाई. माझ्यावर ही स्तुती सुमने कशाला? एका कवींनी एका महाकाव्य रचले. अहिल्याबाईंच्या ते दरबारात आले आणि म्हणाले, पुण्यश्लोक मातुश्री, मी केलेले काव्य आपणास कवीच्याच तोंडून ऐकवावे अशी इच्छा आहे. अहिल्याबाई म्हणाल्या, दरबारच्या कामाच्या वेळात सवड मिळणार नाही. तुम्ही सुट्टीच्या दिवशी दुपारी नर्मदेच्या घाटावर या. तेथे तुमचे काव्य अगत्य ऐकू. 4 दिवस गेले. सुट्टीच्या दिवशी सायंकाळच्या प्रहरी अहिल्याबाई नर्मदेच्या घाटावर जलविहारासाठी आल्या. नौकेत बसल्या. त्यांच्याबरोबर 2 दासी आणि कारभारी होते. कविराजही आपल्या कवितांचे बाड घेऊन नौकेत चढले. नौका किनारा सोडून नर्मदेच्या प्रवाहात पुढे निघाली. वारा वाहत होता. नर्मदेच्या लाटा उसळत होत्या. कविवर्य सरसावले. आपले खंडकाव्य वाचू लागले. साऱ्या कविता अहिल्याबाईंच्या आणि त्यांच्या कामगिरीच्या वर्णनपर होत्या. कविता वाचता वाचता कवी अधूनमधून अहिल्याबाईंच्या मुखाकडे पाहत होता. अहिल्याबाईंचा चेहरा शांत होता. थोडा वेळ वाचन झाल्यावर बाईंनी कवीचे काव्य आपल्या हातात मागून घेतले आणि त्याची एक एक पाने आपल्या कपाळी लावून नर्मदेला अर्पण करत त्या म्हणाल्या, वा, काव्य फार उत्तम आहे. सरस्वतीचा एवढा काव्यविलास आम्ही क्वचितच पाहिला असेल. पण हे सारे सुंदर अर्थपूर्ण शब्द नर्मदा माईलाच शोभतील. आम्ही मर्त्य माणसे, आम्हाला ही शब्दफुले शोभणार नाहीत. कविवर्य निराश झाले. पण अहिल्याबाईंनी कविवर्यांना दरबारात बोलाविले. आपल्या खाजगी पैशातून द्रव्य आणि सोन्याचे कडे दिले. त्या म्हणाल्या, पुढील वेळी याल त्यावेळी या जगाच्या निर्मात्यावर काव्य करून या. 12 ज्योतिर्लिंगांना गंगेची कावड. दर शिवरात्रीला अहिल्याबाईंकडून 12 ज्योतिर्लिंगांना गंगेची कावड जाई. अहिल्याबाईंकडून आलेल्या गंगाजलाचा अभिषेक महिम स्तोत्राने होई. पत्रांचा मायना. निरनिराळ्या विद्वान पंडितांकडून अहिल्याबाईंना जी पत्रे येत त्यावर मायना असा असे, मातुश्री गंगाजल निर्मल अहिल्याबाईस यांचे आशीर्वाद. अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह. अहिल्याबाईंच्या ग्रंथसंग्रहात अनेक पोथ्या आणि ग्रंथ होते. त्यातील काही ग्रंथ पुढीलप्रमाणे: महाभारताची काही पर्वे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, व्यंकटेश स्तोत्र, प्रकृती स्तोत्र, ग्रहमक, नवग्रहयंत्र, मल्हारी कवच, नैमिषारण्य महात्म्य, काव्यकुब्ज महात्म्य, जन्माष्टमी पूजा, मुहूर्त, चिंतामणी वगैरे. पुण्यश्लोक अहिल्याबाई. मुक्ताबाई सती गेल्यानंतर आपले मन आवरून अहिल्याबाई पुन्हा कामाला लागली.
पण आता तोंडाची चव गेली होती. केवळ कर्तव्य म्हणून ती सुभेदारीचा कारभार सांभाळत होती. तिच्या आयुष्याच्या शेवटच्या 5 वर्षात 2 लढाया झाल्या. तिने त्यात भाग घेतला नव्हता, पण या दोन्ही लढाया तशा महत्त्वाच्या होत्या. ह्या 2 लढायांपैकी एक लढाई इसवी सन 1792 साखोरीच्या घाटावर झाली. काहीही कारण नसता महादजी शिंद्यांच्या सुभेदार गोपाळराव फडणीस या गर्विष्ठ व बेशिस्त माणसाने तुकोजी होळकराचा सरदार खुशाल कुंवर यावर हल्ला केला. 27 दिवस ही लढाई चालली. पेशापरी पैशाची नासाडी झाली. रक्तपातही मोठा झाला आणि मुख्य म्हणजे एकाच मराठी सत्तेच्या 2 अधिकारी माणसांमध्ये ही लढाई झाल्याने मराठी सत्तेची फार हानी झाली. या लढाईसाठी तुकोजीच्या मागणीवरून अहिल्याबाईने 5 लक्ष रुपये पाठविले. हरामखोराचे पारिपत्य करावे म्हणून कडक पत्र पाठविले. पण तुकाजी होळकराचा मुलगा मल्हारराव होळकरांच्या अविचारी वागणुकीमुळे होळकरांच्या फ्रेंच सरदाराने केलेली पराक्रमाची शिकस्त वाया जाऊन होळकर युद्ध हरले. दुसरी लढाई ती सुप्रसिद्ध खर्ड्याची लढाई. मराठी सत्तेच्या अस्तकालातील अभिमान वाटण्याजोगी घटना. कारण सर्व मराठी सरदार, मोगली फौजा पेशव्यांच्या आदेशाप्रमाणे एकत्र झाल्या. इसवी सन 1795च्या मार्च महिन्यात इंग्रजांविरुद्ध ही घनघोर लढाई झाली आणि तीत मराठ्यांनी मोठाच विजय मिळविला. ह्या लढाईत तुकोजी होळकर होता. अहिल्याबाईने याही वेळी पैशाची मदत केलीच. मात्र या लढाईनंतर मराठी सत्ता जी ढासळू लागली ती कोणीच सावरू शकले नाहीत. अहिल्याबाईला ही वाईट चिन्हे दिसत होती, पण त्यातल्या त्यात तिचे सुदैव की मराठी सत्तेचा पुरता नाश झालेला बघायला ती या जगात राहिलीच नाही. अहिल्याबाई आता 70 वर्षांची झाली होती. विलक्षण मानसिक तणाव आणि असह्य दुःखाचे अनेक आघात ह्यामुळे ती विव्हळ झाली होती. त्यामुळे ती आजारी पडली आणि श्रावणवद्य चतुर्दशीला 13 ऑगस्ट 1795 रोजी तिने शेवटचा श्वास घेतला. जाताना ती मुखाने ईश्वराच्या नामाचा जप करीत होती आणि अगदी शांत समाधानी होती. अहिल्याबाईने प्राण सोडताच तिची एक आवडती गाय होती. तिनेही मोठा अंबरडा फोडून आपले प्राण सोडले. शेवटच्या क्षणी तुकोजी जवळ नव्हता. त्याचा धाकटा भाऊ संताजी होळकर होता. त्यानेच तिची उत्तरक्रिया केली. पुढे 1833 यशवंतराव होळकरने सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करून महेश्वरला नर्मदा नदीच्या काठी अहिल्याबाईचे एक भव्य व अतिसुंदर असे स्मारक बांधले. अहिल्याबाईंचे सारे जीवन म्हणजे नशीब आणि तिचे कर्तृत्व यांच्यातील एक अटीतटीचा सामना वाटतो. अहिल्याबाईने तो सामना जिंकला. चौंडी गावात थोरले बाजीराव पेशव्यांच्या सैन्याचा तळ पडलेला. सीना नदीच्या काठी आपल्या आईबरोबर देवदर्शनाला आलेल्या छोट्या अहिल्याने वाळूत एक शिवलिंग बनविले. तेवढ्याच सैन्यातील एक घोडा उधळून अहिल्याच्या अगदी जवळून दौडत गेला. मैत्रिणी भिवून पळाल्या, पण अहिल्याने शिवलिंगावर पालथे पडून त्याचे रक्षण केले. पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी जराशा कडक शब्दातच म्हटले, पोरी, तुला घोड्याने तुडवले असते तर. आपले पाणीदार आणि निर्भय डोळे श्रीमंतावर रोखत अहिल्या म्हणाली, हे शिवलिंग मी घडविले. आपण जे घडवावे ते प्राणपणाने रक्षावे असे थोर माणसे सांगतात. मी तेच केले. काही चुकले का? हे शब्द ऐकायला मल्हारराव जवळ होतेच. त्यांनी ह्या तेजस्वी मुलीला आपली सून करून घेतली. अहिल्याला जीवनाला केवढी कलाटणी मिळाली. पुढे तिनेही होळकर घराणे आपल्या तेजाने उजळून टाकले. भगवद्गीतेत अभय, सत्व, संशुद्धी वगैरे 26 दैवी गुण सांगितले आहेत. अहिल्याबाईंजवळ ते सारेच गुण होते आणि शेवटचा नम्रता हा गुण त्या 25 रक्षण करीत होता. मल्हारराव होळकरांनी मराठी राज्याचा मुख्य शत्रू दिल्लीच्या बादशहाचा वजीर नजीब खान रोहिला त्याला अभय दिले होते. ही गोष्ट अहिल्याबाईला मुळीच आवडली नाही. ती परखड शब्दात सासऱ्याला म्हणाली, स्वतःचे महत्त्व टिकवावे म्हणून तुम्ही प्रत्यक्ष दुश्मनाला अभय द्यायचे. पुढे एकदा महादजी शिंदे म्हणाले, बाई, मी आणि तुकोजी तुमच्यावर चाल करून आलो तर काय कराल? अहिल्याबाईंने तात्काळ उत्तर दिले, खुशाल चालून या, पण मी तुमची सून आहे हे ध्यानात घ्या. अहिल्याबाई अशी धारदार स्वभावाची होती. अहिल्याबाईंच्या निष्ठेचा एक धागा प्रजेशी आणि दुसरा पेशव्यांच्या गादीशी बांधलेला होता. शिवाजी राजा जसा हे राज्य श्रींचे आहे असे म्हणत असे, तसे अहिल्याबाई हे राज्य मल्हारी मार्तंडाचे आहे असे म्हणे व त्याच्या भल्यासाठी ती राबे. अहिल्याबाईंचा दिनक्रम. सूर्योदयापूर्वी 2 घटका उठून अहिल्याबाई स्नानादी उरकून पूजा करीत, मग पुराण श्रवण करीत, मग दान देणे, समक्ष ब्राह्मण भोजन, मग स्वतःचे अगदी साधे भोजन ती घेई. थोडी वामकुक्षी झाल्यावर ती पोशाख करून दरबारात येई. तेथे सूर्यास्तापर्यंतचे सर्व काम झाले, मग पुन्हा सायंकाळची पूजा, जप होई. रात्रीचे जेवण झाल्यावर ती पुन्हा
सदरेवर येई. तेथे रात्री 11पर्यंत सरकारी कामे चाले. मग ती निद्राधीन होई. अहिल्याबाईंची लोकोपयोगी कामे. अहिल्याबाईंच्या मनाची बैठक सात्विक असल्याने राज्यविस्ताराची किंवा संपत्तीची हाव धरून तिने कोणाशी लढाया केल्या नाहीत. मात्र तिच्या राज्याकडे वाकडी नजर करणाऱ्यांना तिने सरळ केले. प्रजापालन हा आपला धर्म आहे असे समजून तिने लोकोपयोगी अशी अनेक कामे केली. त्यापैकीच तिने कलकत्ता ते काशीपर्यंत बांधलेला रस्ता हे एक काम आहे. तर 1783 साली महेश्वर ते पुणे अशी 3 टप्प्यांची टपाल व्यवस्था तिने सुरू केली. हे आणखी एक काम. अहिल्याबाईंच्या राज्यातील सातपुडा पर्वतातून काशीला जाण्याचा रस्ता होता. त्यावरील यात्रेकरूंना तेथील भिल्ल लुटत, प्रसंगी ठारही मारत अहिल्याबाईंने त्यातील अट्टल दरोडेखोरांना पकडून आणून विचारले, धर्मकार्यासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना तुम्ही का लुटता? दरोडेखोरांनी उत्तर दिले, आम्हाला घरदार शेतीवाडी नसल्याने पोटासाठी आम्हाला असेच करणे भाग आहे. त्यांची अडचण ओळखून आपल्या खाजगी दौलतीतून अहिल्याबाईंनी त्यांना कसण्यासाठी जमीन दिली. काही जणांना यात्रेकरूच्या संरक्षणाचे काम दिले आणि यात्रेकरूंचा मार्ग निर्धोक केला. मग का नाही लोक तिला देवी देवता मानून पूजणार? 1766 साली अहिल्याबाईने महेश्वर ही आपली राजधानी बनवली आणि तेथील पूर्वीचा मातीचा किल्ला दुरुस्त करून भक्कम केला. याशिवाय चांदखेड, सेंधवा, अशीरगड, गाळणा, कुशलगड, हिंगलगड या 6 किल्ल्यांची संरक्षणाच्या दृष्टीने बांधणी व दुरुस्ती केली. अहिल्याबाईने जी चांदी, सोन्याची नाणी सापडली त्यावर शिवपिंडिका व बेलपान रेखलेले असते. तिच्या राज्यात न्याय आणि संरक्षण मिळते म्हणून परराज्यातील हिंदू, मुसलमान तिच्या राज्यात येऊन राहत. ही केवढी विशेष गोष्ट आहे. तिने साऱ्या भारतभर नवी देवळे बांधली. मुसलमानांनी तोडफोड केलेल्या अनेक देवळांचा जीर्णोद्धार केला. त्यात काशी, गया, सोमनाथ ही प्रमुख मंदिरे होती. अनेक नद्यांना तिने उत्कृष्ट व पक्के घाट बांधले. ते आजही बघायला मिळतात. ठिकठिकाणी धर्मशाळा, अन्नछत्रे, पाणपोया घातल्या. त्यांच्या खर्चासाठी कायमची सोय करून ठेवली. पक्ष्यांना अन्न मिळावे म्हणून काही शेते ती राखून ठेवीत असे. या धर्मकार्यासाठी लागणारा सारा खर्च ती स्वतःच्या खाजगी संपत्तीतून करीत असे. हे विशेष. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतरही तिने लावून दिलेली व्यवस्था मोडण्याचे कुणाला धाडस झाले नाही. ज्यांनी सात्विक स्वरूपाचे फार मोठे लोककार्य केले आहे अशा व्यक्तींना आपण पुण्यश्लोक असे बिरुद लावतो. अहिल्याबाई ही एकच स्त्री आहे की तिला लोकांनी पुण्यश्लोकांच्या रांगेत नेऊन बसविले. मध्य भारताचा पहिला इतिहास लिहिणाऱ्या सर जॉन माल्कमने लिहिले, लोक अहिल्याबाईंची इतकी स्तुती का गातात? म्हणून आम्ही लोकांना आडवे-तिडवे प्रश्न विचारले, पण सर्वांच्या तोंडून एकच उत्तर आले की ही बाई सामान्य राणी नसून देवता होती. आमचे पालन करण्यासाठीच तिचे मानवदेह धारण केला होता. धन्यवाद.